येत्या 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। अहिल्यादेवींच्या नावानं कर्जमाफी करणार असंही दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। अहिल्यादेवीच्या जयंतीचा औचित्य साधून कर्जमाफीची घोषणा दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या बातम्या तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या ठरणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया ही 10 दिवसांमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची चौंडीतील कार्यक्रमामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली असून येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी स्पष्ट केलेले आहे। बळीराच्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट वाढतोय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा कृषी यंत्रणेचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते। सिंचनासह वीज निर्मितीसाठी पाणीबाणी, कोयना धरण पाणीसाठा जैसे तेमुळे जनसामान्याच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। सिंचनासह वीज निर्मितीचे पाणी बंद केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे। राज्यामध्ये 10 जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारचा वॉर प्लॅन मान्सून आज केरळमध्ये येणार। 13 दिवसांनी श्रीलंकेतून पुढे सरकला। मान्सूनपूर्व पावसाची सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवलेली आहे। खरीपपूर्व मशागतीचे कामे ठप्प झालेले असून जमीन खरडून गेलेली असून शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मनमाड, चांदवड, मालेगावमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला। हलक्या लंचिंग पेपरमुळे 125 हेक्टरवरील टोमॅटो पिके संकटामध्ये सापडलेले आहे। धुळवडच्या 100हून अधिक शेतकऱ्यांची तक्रार, चौकशी व नुकसान भरपाईची मागणी केली जाते। कांद्याचा काळा बाजार करणार, त्यांच्यावरती मोक्का लावणार, पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा व्यापाऱ्यांना इशारा देण्यात आला। सांगोला तालुक्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई, शेळ्या मेंढ्यांसह जनावरांचे हाल होत आहे। सुक्या वरणीचे दर गगनाला भिडले। ऊसावरती हुमणीचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे। शेतकऱ्यांसमोर संकटावरती संकट उभे असून हुमणीसाठी 2,500 प्रकाश सापळे कार्यान्वित करण्यात आले। महाराष्ट्राच्या साखर कोट्यामध्ये वाढ झालेली असून जूनसाठी 22.50 लाख टनांचा कोटा, अनेक राज्यांच्या कोट्यामध्ये कपात। आजपासून वादळी पावसाची शक्यता, मात्र राज्यामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता नाही। हवामान विभागाचा अंदाज काय म्हणतोय बघा। हवामान विभागाने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये काही प्रमाणामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। मात्र या पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नसल्याने हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे। अमेरिका इराण अधिक चांगल्या करारानजीक, ट्रम्प यांचे आश्वासक विधान, जागतिक अर्थव्यवस्थेवरती सकारात्मक परिणामाचे संकेत, ऐतिहासिक कराराची शक्यता। कवठा निंबा फाटा परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। जोरदार वाऱ्यामुळे टीनपत्रे उडालेली असून रात्री 3 पासून वीज पुरवठा खंडित होता। सोयाबीन तेजीमध्ये असून प्रक्रिया उद्योगांच्या खरेदीने बळालेले आहे। राज्यातील बाजारपेठांमध्ये भाव 7,000च्या पुढे गेलेले आहे। नाव सलोखा शेजाऱ्यांचा, मात्र विस्तवही धड जाईना। 44,278 गावांमध्ये अवघे 1303 दस्त योजना सपशेल अपयशी आहे। शेतकरी वाद मिटवायला तयार असून निकष म्हणतात 12 वर्षांचा महसूल पुरावा द्या। 50 ते 60 किमी वेगाच्या वादळाने झाली दानादान, केळीच्या बागांचे मोठे नुकसान झालेले असून वीज पुरवठा खंडित। तीव्र उन्हाचा संत्रा बागांवरती परिणाम होत असून गळतीमुळे अंबिया बहार धोक्यामध्ये सापडलेला आहे। पारा 44 अंशावरती गेल्यामुळे झाडे वाळण्यासह पानगळ होत आहे। फळबाग वाढलेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। 9 दिवस 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे। विम्याची मागणी केली जाते। 2,490 हेक्टरवरती केळी बागा धोक्यामध्ये सापडलेल्या आहे। राज्याच्या तुलनेमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये दूध उपलब्धता अत्यल्प असून प्रति व्यक्ती अवघी 43 ते 78 मिलीमीटर दूध उपलब्ध। कृषी विभाग म्हणतो तुटवडा नाही, प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना डीएपीच मिळेना। खामगाव तालुक्यामध्ये 6,300 बॅगा उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय। प्रत्यक्षामध्ये कृषी केंद्रामध्ये नो स्टॉकचे फलक लावले जाते। जळगाव जामोद परिसरामध्ये पावसाचा फटका बसलेला असून केळी संत्र्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। अवघ्या तासभराच्या पावसाने उभे पिके जमीनदोस्त केली।
गाव पातळीवरती कृषी यंत्रणा गायब असून शेतकरी मार्गदर्शनविना देऊळगाव-राजा तालुक्यातील हे चित्र आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी अडचणीमध्ये सापडले. बदलत्या हवामानामध्ये नॅनो युरिया ठरणार शेतीचा आधार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. रासायनिक खतांना पर्याय, शाश्वत शेतीसाठी आव्हान. लायसन्स विसरले तरी सुद्धा नो टेन्शन, आता डिजिलॉकर तसेच एम परिवहन मदतीला कागदपत्रे आता मोबाईलमध्येच मिळणार. इतर वाहनांची महत्त्वाची कागदपत्रे असणार उपलब्ध. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश शिलाईचे काम महिला बचत गटांकडे. वाशिम जिल्ह्यामध्ये 64,875 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. गणवेशाचा दर्जा हा निकृष्ट आढळल्यास होणार कारवाई. दुधातून पोषण आणि व्यवसायातून उत्पन्न, ग्रामीण अर्थकारणाला मिळते बळकटीकरण. फलोत्पादनामध्ये वाशिम जिल्ह्याची झेप घेण्यात आलेली असून 16,000 हेक्टर क्षेत्र फळपीक लागवडीखाली. संत्रा लागवडीमध्ये मंगरूळ फिरसा दबदबा असून पेरू, सीताफळ, आंबा लागवडीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची फलश्रुती. महाराष्ट्रामध्ये 10 वर्षांमध्ये प्रतिदिन 60 लाख लिटर दूध संकलन वाढलेले आहे. एकट्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लिटर, सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज 14 लाख लिटर दूध. मागचा मे महिना धोधो पावसाचा, यंदा मात्र कडक उन्हाने लाहीलाही होते. खरीप लांबणीवरती पडण्याची भीती व्यक्त होत असून मेमध्ये सोलापूर जिल्ह्यात एकूण 11.5 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे. डिझेल दरवाढीचा शेतमालाला फटका बसत असून मशागत एकरी 200 रुपयांनी वाढलेली आहे. महागाईने शेतकरी त्रस्त झालेले आहे. वाढत्या इंधन दरामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले. आष्टी बंधाऱ्यामध्ये पाणी, मोहोळचे जलसंकट टळलेले असून पाणी टंचाई टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित. शेतकऱ्यांना विश्वासामध्ये न घेता शक्तीपीठाची मोजणी होणार का? करममधील बाधितांचा हा सवाल आहे. द्राक्ष, डाळिंबागा उद्ध्वस्त होणार असल्याचे संताप व्यक्त होतोय. गिरणा धरणामध्ये मे महिन्याच्या अखेरीस उरला अवघा 35% जलसाठा. पाऊस लांबल्यास पाणी संकट उद्भवण्याची स्थिती आहे. संभाव्य परिस्थितीसाठी प्रशासनाची तयारी. JPR प्रणालीच्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी. आपले सरकार केंद्र चालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला जातोय. वाढते तापमान, काळेगावच्या फळबागा आल्या धोक्यामध्ये. शेडनेटसाठी शेतकऱ्यांवरती वाढला आर्थिक भार. बागा वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. उंबरदरी धरणाने गाठला तळ. ठाणा गावकरांवरती पाणी टंचाईचे संकट. मुदत संपून सुद्धा बेकायदेशीर पाणी उपसा सुरूच आहे. पाणी पुरवठ्याची मागणी केली जाते. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आज झिरावळ यांच्या कार्यालयावरती मोर्चा. दुधगाव येथील बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. 15 दिवसांच्या आंदोलनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला. फेस ऑथेंटिकेशनमध्ये अडकली मनरेगा. 30 जूनची मुदत देण्यात आलेली आहे. 77,000 कामे पूर्ण करण्याचे आव्हान. बिटकीन MIDC मधील प्रकल्पग्रस्त 2100 शेतकऱ्यांना करायचा आहे उद्योग. भूखंडासाठी केले अर्ज. अधिकारी पडले संभ्रमामध्ये. मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. 5 तालुक्यांना बसला तडाखा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस बरसला. दुरुस्तीअभावी 109 सिंचन प्रकल्प धोक्यामध्ये सापडलेले आहे. 59 कोटींचे प्रस्ताव रखडलेले असून जलसंधारण विभागाचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. लिंकिंगवरती बंदी असून तरीसुद्धा सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची? शासनाचे आदेश. अनुदानित खतांची लिंकिंग. जादा दराने विक्री केल्यास होणार कारवाई. प्रकल्पांना मिळणार गती. सिंचन अनुशेष मिटणार. जलसंपदा विभागाचे मंडळ कार्यालय हिंगोलीमध्ये झाले स्थलांतरित. हिंगोली जिल्ह्यामध्ये 8,313 कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून पीक कर्ज वेळेमध्ये वितरण करा. पीक कर्जासाठी सिबिल अट. बँकांवरती होणार कारवाई. बँक प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले. खरीपाच्या तोंडावरती अन्नदात्याला दिलासा. डिटर्जंट पावडर, साबणासह बिस्किटच्या दरामध्ये झाली वाढ. सोने चांदी स्थिर. सोयाबीनची तेजी. जालना जिल्ह्यामध्ये 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यंदा खतांचे मेगा प्लॅनिंग. 63,310 मेट्रिक टनाचा साठा. जाफराबाद व भोकरदन तालुक्यांना खरीप हंगामासाठी खताचा मुबलक पुरवठा. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो. बाजारामध्ये जांभळाला 200 रुपये किलोचा दर मिळतोय. आता नावापुरतेच ॲडमिशन नाही चालणार, कारण कॉलेजामध्ये बायोमेट्रिक हजेरी लागणार. इंटिग्रेटेड एज्युकेशनला चाप बसतोय. शिक्षण विभागाचा निर्णय. 12वीमध्ये 75% उपस्थिती बंधनकारक ठरणार. रामनगर परिसरामध्ये घटत्या पाणी पातळीमुळे मोसंबी बागा होत आहेत नामशेष. उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेले आहे. पावसाची वाट न पाहता 4 एकरांवरती सोयाबीनची पेरणी केली. एकरी 12 क्विंटलचे होते उत्पादन.
154 अंगणवाड्यांना इमारत नाही, पावसाळ्यामध्ये मुले बसणार तरी कुठे? अंगणवाड्या भरतायत पडक्या शाळेच्या खोलीमध्ये तर कुठे समाज मंदिरात? पालकाकडून संताप व्यक्त होतोय. किनवटमध्ये भरड धान्य नोंदणीमध्ये घोळ झालेला असून शेतकरी संघटनेने केला आरोप. खरेदीला सुरुवात झाली, तांत्रिक अडचण आणि गैरप्रकाराच्या आरोपामुळे योजनेला लागले ग्रहण. पेरणी कशा पद्धतीने करायची? कारण DAP गायब झालेला आहे. युरियाचे सुद्धा ठणठणाट. मागणी 19,000 टनाची असून पाथरी परिसरामध्ये उपलब्ध फक्त 25% आहे. लिंकिंगवरती बंदी असून तरीसुद्धा सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची? अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने विक्रीला आळा घातला जातोय. आर्थिक लूट रोखण्यासाठी कृषी विभागाचे आदेश देण्यात आले. आयात शुल्क हटवून कापूस दरवाढीच्या आशांवरती पाणी फिरलेले आहे. कापूस उत्पादकांना झटका बसलेला असून टेक्स्टाईल लॉबी यशस्वी. मान्सूनचे आगमन हे 10 जून नंतरच होणार आहे. आजपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवली जाते. ढगांनी रोखला ताप. वादळाचे थैमान, आंब्यासह पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे. भंडारा परिसरामध्ये आसमानी संकटासमोर बळीराजा हतबल झालेला आहे. खरीपाच्या तोंडावरती आर्थिक फटका बसलेला आहे. यंदा एल निनोचा प्रभाव, पेरणीची घाई करू नका, योग्य नियोजनाचे कृषी विभागाने आवाहन केले. भंडारा जिल्ह्यामध्ये सूर्यघर योजनेला आली गती. 11,000 ग्राहकांच्या छतावरती सौर पॅनल. 57,933 किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प विविध टप्प्यांवरती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस झालेला असून बाजारपेठ, शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. चिरोलीच्या बाजारामध्ये धावपळ. बोरमाड्यामध्ये केळीची बाग जमीनदोस्त. ऑनलाईन पैसे भरून सुद्धा सौरपंप मिळेना. उन्हाळी पिके करपलेली आहे. 100वरती शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयामध्ये दररोजची पायपीट होते. अवकाळीसह वादळाचा जबर तडाखा बसलेला आहे. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे. साखरा परिसरासह अनेक गावे रात्रभर अंधारामध्ये. आंबा पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. आरमोरीमध्ये धान खरेदी रखडलेली असून शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. 15 दिवस उलटून सुद्धा हक्काची शासकीय केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वैरागड परिसरामध्ये सुद्धा पेरणीसाठी घाई करू नका, बियाण्यांचे योग्य नियोजन करा. गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून गारपीट व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पारा घसरून 39.6 अंशावरती. पावसाने दिला उकळ्यापासून दिलासा. पहिल्याच दिवशी गणवेश देण्यासाठी धडपड केली जाते. तालुका स्तरावरती निधी वितरित. पुस्तकांसोबत गणवेश वाटपाचे नियोजन. बोनस चुकाऱ्यांची केली खरीपामध्ये शेतकऱ्यांची कोंडी. मका खरेदीचा घोड संपेना. हतबल शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारामध्ये. इंधन तुटवड्याचा फटका. JCB ट्रॅक्टरचे भाडे वाढलेले असून शेतकरी हैराण झालेले आहे. डिझेलच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मशागतीचे कामे सुद्धा थांबलेली आहे. सोन्याचे दर हे 2,680 तर चांदी 9,785 रुपयांनी घसरण झालेली आहे. सराफा बाजारामध्ये ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सुपीकता ही कागदावरतीच असून केवळ 2,078 शेतकऱ्यांना जमिनीचे दिले आरोग्य कार्ड. 10,000 माती प्रशिक्षणाचे लक्षांक. आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. प्रशासनाकडून माहितीची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. आता 25 वर्ष मोफत वीज मिळणार. काय आहे राज्य शासनाची नवी योजना? ही सविस्तरपणे जाणून घ्या. कारण सोलरमधून घर उजळणार, कोणाला घेता येणार लाभ याची संपूर्ण माहिती तुम्हाला सरकारी पोर्टलवरती उपलब्ध होणार. 3 वर्षानंतर सोयाबीनला 7,000 रुपयांचा दर मिळतोय. शेतकऱ्यांची झोडी रिकामी. साठेबाज मालामाल झालेले आहे. कोयना फायथा वीजगृहाचा 219.824 दशलक्ष युनिट्स वीज निर्मितीचा विक्रम. नवा इतिहास. जलवर्षामध्ये 48.62 TMC पाण्याचा वापर. फ्लविंग वॉटर फ्लविंग एनर्जी संकल्पना यशस्वी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट बघायला मिळेल.